कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊजी, भाऊजी, अगं बाबू, आई शपथ, चिंचुक्या, अरे चिंचुक्या कुलूप खोल, चिंचुक्या कुलूप खोल, मला मॅडमच्या पाया पडायच्या। चिंचुके, कलेक्टर मॅडम आले मला भेटायला। अरे मी का स्वप्न म्हणून बघतो काय इथं? अरे बाबू, भाऊजी, एक मिनिट भाऊजी, मी तुमची कंप्लेंट मागं घ्यायला आली आहे, असंच ना? मी बोलायला आली आहे तुमच्याशी। काय बोलायचंय? हे बघ, मला इथनं बाहेर काढ, मग बोलू आपण काय असेल। असं ऐकून तर घ्या। अजिबात नाही, इथून बाहेर काढायला जमत नसेल तर सरकारनं जाऊन आत्ताच सांग, त्या घराला एकत्र शेवटचं बघा म्हणून। काय भाषा आहे भाऊजी ही? अहो तुमचं घर आहे, तुमची माणसं आहेत ती। अजिबात नाही, ते घर माझं नाहीये आणि माणसं तर अजिबात नाहीयेत। असं कसं म्हणताय? पिऊताई रोज तुमच्यासाठी डबा घेऊन येते, रोज तुमचा विचार करते ती। आई, सरकार रोज तुमची चौकशी करताय, रोज। ए कलेक्टर, मी काय तुला दूध खोळा वाटलो काय? चौकशी करतात म्हणे। मी खरं बोलतेय भाऊजी, खर्चा सगळ्यात। ए काय घर घर लावलंय का तू? मला काय घेणं नाही तिथलं कुणाशी, मुकाट्याने मला बाहेर काढ। मला माझा वाटा द्या, मी पिऊ आणि अर्णव आम्ही आमचं वेगळं राहू। एक मिनिट, आणि त्यांची आपल्या घरात राहायची इच्छा असेल तर? हा, त्यांनी कोणाचं काय वाकडं केलंय हो? काही नाही, आता राहतात त्याच्यापेक्षा बाहेर ठेवून मी त्यांना, तशी कुठे किंमत मिळते म्हणा त्या घरात त्यांना। तुम्ही का असं म्हणताय? आणि एक मिनिट, तुम्ही असता का घरात त्यांना किती किंमत मिळते बघायला? ही अक्कल ना अर्जाला शिकव, याचं बोलायला लागली ना तू तिडीक जाती माझ्या डोक्यात। ए चिंचुके, याला बाहेर काढ। चिंचुक्या, भाऊजी जरा थांबा, माझं ऐकून घ्या। हे बघा, काही झालं तरी तुम्हाला आत्ता इथनं बाहेर काढणं अशक्य आहे, तुम्ही समजून घ्या प्लीज। तू काय मांडवली करायला आली का ग? कुणी पाठवलं तुला? ते महत्वाचं नाही। सरकारांनी, होय का नाही? हा, त्यांनी ही कामगिरी त्यांच्या लाडक्या सुनेवर सोपवली वाटतं। मग त्यांची सून आली तलवार घेऊन भाषण झाडायला इकडं, लाडकी सून म्हणे। तेच सरकार तुला म्हणायचे बरं का, ह्या पोरीला मी येडी करून गावात फिरवीन। भाऊजी, माणूस चुकतो आणि ती चूक समजून घेऊन पुढे शिकायचं असतं। पुढे ए चिंचुके, चिंचुके वय पेन दे रे मला। मॅडम मला सुविचार सांगताय, तो लिहिला पाहिजे ना मी। दे चिंचुके। भाऊजी, ए अप्पे, सरकारांना जाऊन सांग, आता हिथं माझी समजूत खाल्याला कुणी आलं तरी मी कुणाचंच ऐकणार नाही। फक्त मला हेतनं लवकरात लवकर बाहेर काढा, नाहीतर काय? तर काय होईल हे त्यांना चांगलंच माहिती आहे। तुझ्या माहितीसाठी सांगतोय बरं का, मला इथनं बाहेर काढ। जर मी इथनं बाहेर आलो नाही, कारण मी जे करेन त्या अर्जाला खुळं करून टाकेल। तुम्हाला काय हवंय ते मला सांगा, मी सरकारांना जाऊन सांगते। तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या मी सरकारांकडून तुम्हाला मिळवून देईन। हे बघा, फक्त तुम्हाला आत्ता इथनं बाहेर निघणं खरंच अशक्य, प्लीज तुम्ही समजून घ्या। मी परत एकदा सांगते तुम्हाला। ठीक आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।